ही आहे रतनचंद शहा सहकारी बँक। ही बँक दिसायला काचेसारखी चकचकीत आहे, पण व्यवहार मात्र सारे काळोख्यात। सोलापूर जिल्ह्यातील एकेकाळी वैभवाच्या शिखरावर असणारी रतनचंद शहा सहकारी बँक लिमिटेड मंगळवेढा या बँकेच्या एकूण 10 शाखा आहेत। यापैकी मंगळवेढा येथे मुख्य शाखा असून पंढरपूर, सांगोला, महूद, जवळा, करकंब, मोडनिंब, नातेपुते, टेंभुर्णी आणि फलटण येथे या शाखेचा विस्तार झाला आहे। परंतु आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। बँकेचे विद्यमान संचालक ॲडव्होकेट रमेश जोशी यांनी बँकेच्या कारभारावर शिंतोडे उडवले आहेत। ॲडव्होकेट रमेश जोशी यांनी आपली चळवळ यांच्याशी बोलताना बँकेच्या गैरकारभाराबद्दल भूमिका मांडली आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट रमेश जोशी, मंगळवेढा। रतनचंद शहा सहकारी बँकेमध्ये मी संचालक आहे, विद्यमान संचालक आहे आणि ज्यांच्या नावावरती बँक आहे रतनचंद शिवलाल शहा, त्यांच्याबरोबर देखील मी 1982 ते 1987 5 वर्ष काम केलेलं आहे। 87 साली बँकेचा रौप्य महोत्सव देखील साजरा करण्यामध्ये माझा खारुटीचा वाटा आहे। परंतु आज रतिलाल शेटजींच्या नावाची बँक, या बँकेचं अस्तित्व धोक्यात आल्यासारखं मला वाटायला लागलेलं आहे। त्याचं कारण असं, त्यांचे नातू असणारे राहुल शहा हे सध्या विद्यमान चेअरमन आहेत आणि त्यांना मी खूप वेळा बँकेच्या हितासाठी काही सूचना देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी लक्षपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आहे त्या चुका अशाच फुगत गेल्या, वाढत गेल्या। परिणाम त्याचा असा झाला की बँक अडचणीत आणण्यासाठी या चेअरमन यांचा भ्रष्ट कारभार कारणीभूत ठरत आहे की काय, अशी शंका घेण्यास खूप जागा आहेत। आणि यांच्या चुका दाखवण्यासाठी ज्या वेळेला यांची मानसिक तयारी नाही म्हटल्यानंतर नाईलाजाने मला वरिष्ठांच्याकडे, सहकार खात्याकडे तक्रारी कराव्या लागल्या आहेत। गेल्या 5-6 वर्षामध्ये मी जवळजवळ 270 तक्रारी अर्ज सहकार खात्याकडे आणि वरिष्ठांच्याकडे केलेले आहेत। तरी देखील जिल्हा उपनिबंधक असतील किंवा सहकार खाते असेल, या कोणीही त्याची म्हणावी तशी दखल घेतली नाही। त्याचा परिणाम म्हणून या बँकेची जी काही आजची अवस्था आहे, त्याला या भ्रष्ट चेअरमन बरोबर संबंधित सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकारी देखील तेवढेच जबाबदार आहेत असे नाईलाजाने म्हणावे लागत आहे। बँकेमध्ये आज 15,000 सभासद आहेत, तेवढेच ठेवीदार आहेत। कोट्यवधी रुपयाच्या ठेवी होत्या, पण आता हळूहळू कमी व्हायच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे की काय, अशी शंका येते। आज परिस्थिती अशी आहे, 60 वर्षाची बँक होऊन सुद्धा आमचा आलेख वरती जाण्याच्या ऐवजी खाली का येत आहे याच्याकडे चेअरमन यांचं अजिबात लक्ष नाही। त्याचा परिणाम म्हणून ज्यावेळेला आपण एखादं कर्ज देतो, त्यावेळेला कर्ज दिल्यानंतर तिची मुदत संपल्यानंतर लगेच वसुली चालू करण्याच्या ऐवजी यांनी थकबाकीदारालाच व्याजासह पुन्हा कर्ज दुप्पट मंजूर करून घेऊन फक्त कागदोपत्री मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याला नूतनीकरणाच्या नावाखाली नवजुनं करणे असं त्यांनी नाव दिलेलं आहे। पण ही बँकेसाठी धोकादायक आहे। एक तर थकबाकीदाराला कर्ज देता येणार नाही आणि फक्त ही कागदोपत्री सूज आहे, ही तब्येत बँकेची चांगली असण्याची लक्षणं नाहीत। त्याच्यामुळं परिणाम काय झालेला आहे, आज 5-6 वर्ष झाली तरी आम्ही सभासदांना लाभांश म्हणजे डिव्हिडंड देऊ शकलेलो नाही आणि कोट्यवधी रुपयाचे सभासदांचे शेअर भांडवल अनामत बँक आज बिनव्याजी वापरत आहे। आम्ही त्याच्यावर 1 रुपया व्याज देऊ शकत नाही, डिव्हिडंड देऊ शकत नाही, परंतु आमच्या चेअरमनला त्याबद्दल काहीही सोयरसूतक नसल्यासारखे ते वागत आहेत। परिणाम म्हणून त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घातल्यामुळे सहकार निबंधकासह सगळे अधिकारी, वरिष्ठ ऑडिटर वगैरे हे या बँकेच्या डबघाईला आणि उतरती लागण्यासाठी जबाबदार आहेत असं म्हटलं तर ते वावग होणार नाही। त्याचं कारण असं आहे, प्रत्येक गोष्टीत माझ्या त्या तारखेला लेखी तक्रारी आहेत। माझ्या असंख्य तक्रारीमुळे नाईलाजाने यांना टेंभुर्णी शाखेतील घोटाळ्याची 31 डिसेंबर 2020 रोजी 5,57,22,000 रुपयाची घोटाळ्याची फिर्याद द्यावी लागलेली आहे। तेव्हापासून तिथले शाखाधिकारी फरारी होते
परंतु त्यांना कधीही बँकेत बोलावून करून विचारावं, संधी द्यावी असं यांना वाटलेलं नाही त्याच्या अगोदर सुद्धा. आणि त्यानंतर सुद्धा यांनी नंतर जाऊन आणखीन पुन्हा ऑडिट केलं आणि जे पैसे त्या शाखाधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार इथल्या संबंधित हेड ऑफिसच्या सूत्रधारांच्याकडे आहेत त्याची 11.5 कोटीची फिर्याद नंतर पुरवणी फिर्याद नंतर जाऊन त्यांनी दिलेली आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये संबंधित शाखाधिकारी हरदास राजगुरू की ज्यांनी 3-4 वर्ष जेलमध्ये राहून आता त्यांचा जामीन झालेला आहे, त्यांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या समोर नावानिशी जबाब देऊन सुद्धा आणि संबंधित राजगुरू यांचे चेअरमन राजगुरू आणखीन लेखापाल देशमाने, राजगुरू आणखीन जनरल मॅनेजर नाझरकर, राजगुरू आणखीन चेअरमन यांचे मध्यस्थी विवेक शहा यांच्या बरोबरच्या ऑडिओ क्लिप्स देखील उपलब्ध आहेत, फेसबुकवर आहेत, संबंधित पोलीस खात्याकडे सुद्धा आहेत, त्यांचा मोबाईल जप्त आहे तिथे. तर मग त्या दिशेने तपास झाला तर खरे सूत्रधार खरे लाभार्थी हे समोर येऊ शकतील आणि ते बँकेच्या हिताचं होणार आहे. त्यामुळं याचा तपास पुन्हा एकदा व्हायला पाहिजे अशी माझी इथं आग्रहाची मागणी आहे. दुसरी गोष्ट अशी की या सहकार खात्याने जर व्यवस्थित ऑडिट केलं असतं तर 10-10 वर्ष बँकेतलं टेंभुर्णी आणि हेड ऑफिसचा हिशोब जुळत नाही हे यांच्या लक्षात आलं असतं, पण यांनी लक्षपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. 10 वर्ष इथल्या कोणाची बदली केलेली नाहीये, यांच्या खूप चुका आहेत. आणि मला समाधान काय आहे की प्रत्येक त्या वेळेला यांना चुका त्या दाखवल्यात, लेखी तक्रारी केलेल्या आहेत, तरी देखील लक्षपूर्वक दुर्लक्ष केलंय. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी की ज्यांच्याकडे जवळचे चेअरमनचे जे लागेबंदे असणारे जे कोट्यावधी रुपयाचे कर्जदार आहेत त्यांच्याकडे मात्र वसुलीला हे लोक जात नाहीत आणि 1 लाख 2 लाख 5 लाख घेतलेल्या लोकांच्याकडे मात्र लगेच वसुली अधिकारी जातात, जप्तीची नोटीस काढतात आणि त्यांना हॅरेसमेंट करतात. हा प्रकार पण बरोबर नाहीये. त्याही माणसाची काय आणि मुळात तुम्ही 4-4 वेळा नवजुनं करण्यामुळे आकडे फुगलेले आहेत, त्या गरिबांना ते जास्त वाटतात याचा ह्याने विचार केलेला नाहीये आणि गरिबांना त्रास देत आहेत आणि मोठ्या लोकांना सोडतायत. याच्याकडे देखील शासनाने आणि संबंधित सहकारी खात्या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि पोलीस खात्याने सुद्धा पुन्हा ही केस रिओपन करून खरे सूत्रधार कोण, खरे लाभार्थी कोण याचा जर पाठपुरावा केला तर खऱ्या अर्थाने लोकांना न्याय मिळणार आहे. आज 15,000 सभासदांची आणि 250-300 कोटी रुपयाची बँक, आजोबांच्या नावाची बँक नातू बुडवायला निघालेला आहे आणि तरी देखील तुम्ही लक्ष द्यायला तयार नाही आहे. हे कशाचं लक्षण आहे? हे धोकादायक आहे. ही बँक आमच्या नंतर बँकेच्या नंतर आलेल्या पाठीमागणे येणाऱ्या पतसंस्था सुद्धा 100 कोटी 200 कोटी 500 कोटीच्या पुढे गेलेल्या आहेत आणि आमची 60 वर्षे जुनी बँक असताना सुद्धा 250-300 कोटी 200 कोटीच्या पुढे बँक सरकत नाहीये, आता उलट कमी व्हायला लागले आहे. या सगळ्याला त्या बँकेच्या भ्रष्ट चेअरमन आणि यांच्या सूत्रधाराबरोबर सहकार खात्याचे अधिकारी आणि ऑडिटर हे देखील तेवढेच जबाबदार आहे असं मला नाही नमूद करावं लागतंय. म्हणून ही फेर चौकशी व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टीची. सगळं ऑडिट वगैरे पहिल्यापासून व्हायला पाहिजे आणि जे कोणी संबंधित ऑडिटर सुद्धा यात 10 वर्ष ऑडिटर दिसले नाही असं म्हणता येणार नाही ना, तर संबंधित ऑडिटर सुद्धा यात आरोपी होणार आहेत म्हणून दुर्लक्ष चाललंय का अशी देखील शंका घ्यायला जागा आहे. म्हणून मला असं वाटतं शासनाकडे माझी विनंती आहे याची सगळी फेर चौकशी व्यवस्थित व्हायला पाहिजे. काही लोकांनी तर उदाहरणार्थ बाळवणीच्या सुशील पाटील नावाच्या एका तरुणांनी विषारी औषध घेऊन स्वतःची व्हिडिओ क्लिप तयार करून घेऊन आत्महत्या केली. तरी देखील ती फिर्यादच घ्यायची नाही असं यांचं नियोजन तिथं होतं. नाईलाजाने मला त्यात भाग घ्यावा लागला आणि मग मी सांगितल्यानंतर मग त्याची ती आत्महत्येची फिर्याद त्या भावाकडे लिहून घेण्यात आली. तर नंतर सुद्धा फिर्याद बदलण्यात आली. त्यांनी सांगितलं तशी फिर्याद घेतली नाही आणि दुसऱ्याशी फिर्याद बदलून घेऊन त्यात चेअरमन वगैरे यांच्या कोणाच्या नावाचा उल्लेख न येऊ देता फक्त कर्मचाऱ्यावर ढकललं आणि त्या कर्मचाऱ्याला सुद्धा हायकोर्टातून जामीन मिळेपर्यंत फरार झाल्यास त्यावेळेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे. म्हणजे माणसाने मेल्यानंतर स्वतः न्याय मिळणार नाही का? पोलीस खात्याला मेलेल्या माणसाचा बद्दल सहानुभूती वाटण्याऐवजी पैसे खाणाऱ्या लोकांची सहानुभूती का वाटते याचा पोलीस खात्याने थोडासा विचार करायला पाहिजे. आणि मग आता परिस्थिती अशी आहे की गोरगरीब जनता आहे ती होरपळून निघते आहे आणि हे सूत्रधार आणि लाभार्थी मात्र वरिष्ठांना पाकिट देऊन स्वतः मात्र सुखरूप राहत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे तर बँक टिकेल. आणि माझं वैयक्तिक भांडण या कोणाशीही नाही. मला 1 रुपया मागायचा नाही, मला माझा पोरगा नोकरीला लावायचं नाही, काही नाहीये. फक्त बँकेचं अस्तित्व रतनचंद शाह नावाच्या मी ज्यांना नेता मानलं त्या नेत्याच्या नावची बँक बुडवायला ही माणसं निघालेली आहेत. ती बँक वाचवावी म्हणून माझा हा प्रयत्न चालू आहे. या आपल्या जनतेचा आणखीन जर सभासदांचा सगळ्यांचा जर देवाचा आशीर्वाद मिळाला
तर नक्कीच पाठपुरावा करून ह्याला कुठेतरी न्याय मिळेल आणि बँक वाचेल, अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नक्की बँकेमध्ये घोटाळा काय झाला आणि तो किती झाला? बँकेमध्ये कसं झालेलं आहे की एखाद्या सभासदाने, आता मी संचालक आहे, मी काय करतो, ते माझ्या नावाचे पैसे ते माझ्या खात्यावर भर, विश्वासाने देतो आपण. असं विश्वासाने दिलेले पैसे सुद्धा बँकेत भरले गेलेले नाहीत संबंधित अधिकाऱ्याकडनं, आणि याच्याकडे चेअरमनने मुद्दाम दुर्लक्ष केलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर जनरल मॅनेजर ज्या वेळेला कर्ज प्रकरण मंजूर होतं 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी, त्यावेळेला अक्षरशः चक्क त्याला बोलावून घेऊन तोंडी मागणी करतात आणि मागणी केल्यानंतर कोणाला 50,000, कोणाला 1 लाख, कोणाला 5 लाख, कोणाला 10 लाख असे पैसे घेतलेले आहेत. लोक सांगायला तयार आहेत पण हे लक्ष द्यायला तयार नाही आहेत. असे आकडे सुद्धा कोटीच्या घरात आहेत की जे भरायला दिले असताना भरले नाही, किंवा चेअरमन म्हणण्यापेक्षा म्हणजे त्यावेळेचे जनरल मॅनेजरांनी घेतलेले, त्याला चेअरमनचे समोर त्याच्यावर ते घेऊ शकत नाहीत, कारण चेअरमनने कधीच त्यांच्यावर काही ऍक्शन घेतली नाही किंवा तक्रार ऐकून घेतली नाही कोणाची. आणि टेंभुर्णीचा जो काही घोटाळा झालेला आहे, टेंभुर्णीमध्ये हेच हेड ऑफिसचे लोक सूत्रधार असल्यामुळे, सामील असल्यामुळं, मग त्यांनी त्यांच्याकडनं उसने मागून आणलेले पैसे सुद्धा त्या संबंधित खात्यावर वेळेवर न भरल्यामुळं तिथला ब्रँच मॅनेजर अडचणीत आला. आणि मग याची सुरुवात, आता दुर्दैवानं मेलेल्या माणसं नाव घेऊ नये असं म्हणतात, तर माझ्याकडे आलेली माहिती अशी आहे की यापूर्वीचे चेअरमन जे होते सुभाष शहा म्हणून, तर त्यांनी 2010 साली त्यावेळेच्या नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी टेंभुर्णी ब्रँच मधून 20-20 लाख रुपये दोनदा असे 40 लाख रुपये आणलेले होते. ते परत न भरल्यामुळे तो आकडा तसंच राहत गेला आणि त्याचा फायदा असा घेतला यांनी की मग ब्लॅकमेल केल्यासारखं एकमेकाला, तू एवढे काढले तर मला पण एवढे दे, अशा पद्धतीने हे आकडे फुगत गेले. आणि मग आता ज्या वेळेला माझ्याकडे तक्रार आल्यानंतर मी शेवटी आंदोलन केलं बँकेसमोर. तारीख होती त्याची मार्च महिना 2020. आंदोलन केल्यानंतर तोपर्यंतच्या माझ्या तक्रारी जे स्वरूप होतं ते मला असे समजते, हे खरे आहे काय, असे माझे अर्ज होते. पण त्यावेळेला योगायोगाने रिझर्व्ह बँकेचे ऑडिटर अग्रवाल साहेब म्हणून आलेले होते. त्यांनी ज्या वेळेला मीटिंगमध्ये, आमची आढावा मीटिंगमध्ये सांगितलं की काय झाले, कसं झाले, कैसे बँक चलाते हो, टेंभुर्णी वाला कहाँ गया, तेव्हा माझी खात्री झाली की घोटाळा आहे. मग नंतर मी दुसऱ्या दिवशी तारीख 11 मार्च 2020 रोजी तक्रार अर्ज दिला आणि मी एक संचालक, अजून एक संचालक घ्या, अजून एक अधिकारी घ्या, आत्ताच्या आत्ता जाऊन टेंभुर्णीची केस तपासायची आणि फौजदारी दाखल करायची. टाळाटाळ केली आणि त्यावेळेला मग मी वकील आहे, मी ब्राह्मण आहे हे विसरून मी बँकेत संबंधित जनरल मॅनेजरला आई वडील शिवाय द्यायला मला सहनच झालं नाही, ते खोटं. मग ह्या गोष्टीत 8 दिवस गेले की काही करायला तयार नाही म्हणलं, तर मी 20 मार्च 2020 मी कलेक्टर साहेबांच्याकडे तक्रार अर्ज दिला की हे तपासायला तयार नाहीत, तुम्ही सोलापूरहून अधिकारी पाठवा आणि फरक असेल तर फौजदारी दाखल करा. मग त्यावेळेला अजून भारत नाना भालके आपले आमदार होते, त्यांनी त्याची दखल घेतली, सहकार मंत्र्याकडे त्यांनी बाजू मांडली, त्यामुळे चौकशी सुरू झाली. पण दरम्यानच्या काळात लॉकडाऊन लागल्यामुळं ते लांबत गेलं आणि मग ह्यांचे देणे घेणे हे ते हिशोब जुळवण्यासाठी या लोकांनी 9 महिन्याचा कालावधी घालवला आणि मग टेस्ट ऑडिट केल्याचं निमित्त करून घेतलं आणि मग 31 डिसेंबर 2020 ला 5,57,22,000ची फिर्याद दाखल केली आणि ते सुद्धा त्या संबंधित शाखाधिकारी यांच्या गैरहजेरीत. त्याला कुठलीच संधीच दिली नाही. मी त्यांना माझे म्हणणं असं होतं की त्यांनाही बोलवा, कोणाकडे काय काय झाले काय काय नाही, बोर्ड मीटिंग समोर येऊ द्या. पण बोर्ड मीटिंग हा प्रकार नुसता नावाला आहे आमच्याकडं. आमच्या बोर्डाच्या कोणाच्याही प्रोसिडिंगवरती सह्या घेतल्या जात नाहीत, फक्त ऑफिसियल सह्या असतात आणि नंतर त्यातनं कुठलीही प्रकरण 9 महिन्यात हे ना टेंभुर्णीचा घोटाळा सबसाईड म्हणजे सर्वासार्व करण्यासाठी खर्ची टाकणं करणं जमलं नाही, म्हणून 11.5 कोटीची नंतर पुन्हा एक पुरवणी फिर्याद त्याच राजगुरूच्या विरोधात त्यांनी दिली आणि 17-18 कोटीचा घोटाळा तिथं झालेला आहे. माझं दुर्दैव असं आहे त्या टेंभुर्णी ब्रँच मध्ये 17-18 कोटीचा घोटाळा गुन्हा दाखल होऊन फिर्याद दाखल होऊन इतकी वर्ष झाली तरी देखील आमच्या सोलापूर जिल्हा उपनिबंधकांना पूर्वीच्या पण आत्ताच्या पण मंगळवाड्यापर्यंत येऊन खरी चौकशी भेट देऊन करावी असं वाटलेलं नाही. हे कशाचं लक्षण आहे? म्हणजे उघड बँकेच्या चेअरमन आणि भ्रष्ट कारभाराची पाठराखण सहकार खात्याकडनं होते आहे असं जनतेला शंका येणं स्वाभाविक आहे आणि हे कुठेतरी थांबावं म्हणून माझा लढा चालू आहे. आणि माझी बाजू सत्याची असल्यामुळं आणि मी जनतेच्या हितासाठी बँकेच्या हितासाठी मी लढा देत असल्यामुळं
हे थांबणं मला गरजेचं आहे असं वाटतंय आणि कुठेतरी शासनाने लवकर लक्ष घालावं. संबंधित फौजदारी सुद्धा पुन्हा एकदा फेरतपास झाला पाहिजे. ऑडिटर, या सगळ्या ऑडिटरचे सुद्धा आपले सहकार आयुक्त जे आहेत पुण्याचे, त्यांनी विभागीय पातळीवरची चौकशीची टीम ऑडिटरची पाठवून देऊन चौकशी करणं गरजेचं आहे. तर हे ऑडिटर सुद्धा सापडतील नाही तर हे पुन्हा आणखी अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी त्यांच्या सगळ्या कृत्यात चाललेल्या असतात. मागच्या वेळेला चौकशी सुरू झाली तर बँक माहिती द्यायला तयार नाही असा अहवाल पाठवून दिला. काय लक्षण आहे हे? म्हणजे कुठं जाऊन थांबणार आहे हे? म्हणजे सहकार खात्याचे, सहकारी बँकेचे मारेकरी सहकार खात्याचेच अधिकारी आहेत असं नाही लागलं तुम्हाला म्हणावंसं वाटतंय. आणि कुठेतरी थांबलं पाहिजे आणि रत्नश्री नावाची बँक वाचली पाहिजे. म्हणून माझा लढा सत्यासाठी असल्यामुळे चालू राहणार आहे. काय वाटते याचा नक्की सूत्रधार कोण आहे? सूत्रधार, आता त्यांनी सूत्रधार कोण आहेत हे ते जे आरोपी 3 वर्ष जेलमध्ये राहून बाहेर आलेले आहेत ते संबंधित शाखाधिकारी राजगुरू अजून जिवंत आहेत. त्यांचे जबाब वगैरे हेड ऑफिसला म्हणण्यापेक्षा जिल्हा परिषद अधीक्षक यांच्याकडे कागदोपत्री जमा आहेत. आणि मला असं वाटतंय की अजून सुद्धा त्यांना जर शंका असेल तर अजून सुद्धा तुम्ही राजगुरू यांना बोलवावं, हे तुमचे जबाब खरे आहेत का विचारावं आणि अजून समोरासमोर त्यांनी करावं जिल्हा परिषद अधीक्षकांनी, पोलीस खात्याने, की हे चेअरमन आणि हे राजगुरू, हे नाझरकर आणि हे राजगुरू, हे लेखापाल, हे राजगुरू, हे संबंधित मेडिएटर आणि हे राजगुरू, त्यांच्या ऑडिओ क्लिप्स वगैरे सगळे उपलब्ध आहेत. समोरासमोर बसून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घालावं आणि फेर तपास करावा. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि 15,000 सभासदांना आणि ठेवीदारांना न्याय मिळेल आणि बँक वाचेल असं मला या ठिकाणी वाटतंय. नक्की घोटाळा किती रुपये झाला? एकाच ब्रँचमध्ये तुम्हाला 17-18 कोटीचा सांगितलं लेखी तो मुरलीचा, अजून 10 ब्रँचेस आहेत. त्यामुळे महूदला तसं पूर्वी झालंच होतं. फलटणच्या तिथं शाखाधिकाऱ्याने तक्रार केली तर तो आता ते योगायोगानं त्यांचं निधन झालं. पण फलटणला स्वतःने घोटाळा करून ठेवला आहे. रकमच्या सोने चांदीच्या प्रकरणात सुद्धा घोटाळे आहेत. प्रत्येक गोष्टी मला समाधान काय याच्यामध्ये, या प्रत्येक गोष्टीमध्ये लेखी तक्रार आहे पण सरकारने काहीच दखल घेतलेली नाहीये. विद्यमान संचालक आहात, हो, हे लक्षात कधी आलं? नाही, मला सुरुवातीपासून कुणकुण होतीच. सुरुवातीपासून कुणकुण असताना सुद्धा मी तक्रारी केल्या तरी दुर्लक्ष करायला सुरुवात केलं. आमच्यामध्ये ठिणगी पडली त्याची तारीख आहे 31/10/2018. त्याचं कारण असं आहे, त्यावेळी माझा आणि आमच्या चेअरमनचं आताही चांगलंच, आता वाईट असं म्हणणार नाही मी, पण त्याचा कारभार सुधारला पाहिजे म्हणून माझी धडपड चालू आहे. 31/10/2018 रोजी आमची एक मिटिंग झाली, बोर्ड मिटिंग झाली. त्या बोर्ड मिटिंग झाली नेहमीप्रमाणे शिवाजी चिंचकर माजी नगरसेवक वारले तर म्हातारे झाले ते गेले निघून. तर त्यावेळेला मी खाली आल्यानंतर त्यावेळेच्या जनरल मॅनेजरने एक कागदाशी आणली आणि भराभरा आणि आम्ही चेअरमनच्या केबिनेत बसलो होतो आणि मग त्यांनी असं कागद झाकून सही केली. ते मला जरा संशयास्पद वाटलं. मी चेअरमनचा पाठीराख आहे, संचालक आहे, मला त्यांनी दाखवा अशी माझी अपेक्षा असणार ना. पण काय आहे, हे 2-3 प्रमोशन आहेत. म्हणून कधी ठरलं, मिटिंगने तर विषय नव्हता. म्हणून मग मी कोणाकोणा प्रमोशन दिली अशी माहिती विचारली तर जी 4 नावं समोर आली त्यात राजगुरू, देशमाने, शिर्के आणि जगताप ह्या 4 लोकांना त्यांनी प्रमोशन दिलं की जे अजेंड्यावर विषय नव्हता. आणि पुढे माहिती म्हणून मी सांगेन की ह्या 4ही लोकांना ते मुरलीचा घोटाळा पहिल्यापासून माहिती होता. त्यामुळे त्या 4 लोकांना फक्त त्यांनी प्रमोशन दिलं असं माझं म्हणणं आहे. आणि हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेला मग तिथून मला सहन झालं नाही. तिथून बाहेर आल्यावर मी स्टाफला सांगितलं मला हे काही पटलेलं नाही आणि मी तक्रार करणार आहे. परंतु त्यावेळेला बाहेर 2 रिझर्व्ह बँकेचे ऑडिटर थांबले होते. त्यांची नाव सुद्धा माझ्या आता पाठ आहेत. एक DK शंकर म्हणून होते आणि एक मॅडम होत्या. बरं, असे दोघे त्यावेळेला होते. आणि मग ते जिथं असताना मग त्यांच्या समोर मी तक्रार करायची का म्हणून मी थांबलो. त्यांच्या ऑडिट संपल्यानंतर त्यावेळेला तक्रार केली मी 22/11/2018 रोजी की असं झालेलं आहे, हे बेकायदेशीर आहे. आणि मी त्यावेळेला फक्त सिनियरिटी लिस्ट मागितली. पण ते शिर्के वगैरे हे जे आहेत ज्यांची लागण्यापासून कधी बदली नाही आहे, जे संगणक तज्ञ म्हणून ते काम करतात असं त्यांना वाटतंय, ते तज्ञ कसं आहेत ते आता चौकशीला निष्पन्न होईल. कारण काही खाती दिसतच नाही आहेत त्याच्यावरती, अशी पण त्यांच्याकडे योजना आहे. आता मग त्यांच्या बदल्या होत नाहीत, करत नाहीत अशी जी लोक तिथं आहेत तर त्यांच्या अगोदर रचना शेड्यूलच घेतलेली 15-20 लोक आहेत वरती. म्हणून मी नाझर करणं त्या मीटिंगमध्ये सिनियरिटी लिस्ट मागितली. कोण कोण आहे बघू. मग त्या आपणच लावलेल्या लोकांना का डावललं म्हणून मला विचारायचं होतं. तर मी सिनियरिटी लिस्ट मागवली की मी लगेच त्यांच्यापासून विरोधच झालो.
म्हणून ते मला विरोधक समजूनच बोलायला आणि मग कोणताही कागद मला दाखवायचं नाही, कुठलं बँकेचं पत्र दाखवायचं नाही. आता सुद्धा साधा बँकेचा अहवाल सुद्धा मला संचालक म्हणून दिला जात नाही. मीटिंगचं सुद्धा मी तक्रार लेखी करू नये म्हणून मीटिंगच्या आदल्या दिवशी 2 दिवस अगोदर फक्त मला अजेंडा आणून दिला जातो, त्यावर तारीख मागची घातलेली असते. पण मी लेखी तक्रार देऊन पोच घेऊ नये म्हणून मुद्दा उशिरा द्यायचा किंवा मी बाहेरगावी कोणत्या तारखेला याची माहिती काढून त्या तारखेला मीटिंग काढायची, अशी सगळी प्रकारची व्यवस्था आहे. परंतु आमच्या कुठल्याच प्रोसिडिंगवर त्या सह्या नाही आहेत किंवा संचालकांच्या याच्यामध्ये दोषी धरून जरा चुकीचं पण माझं लेखी अर्ज आहेत मीटिंगमध्ये सुद्धा शेकडो अर्ज आहेत आणि त्या पत्रात मी लिहिलेलं आहे की बाबा माझे अर्ज तुम्ही बाकी संचालकांना सुद्धा द्या, सगळ्यांची मतं घ्या, पण हे कोणालाही चेअरमन विचारत नाही, हिटलरशाही पद्धतीने कारभार करतात आणि त्याचा परिणाम म्हणून हे प्रोसिडिंग वगैरे सगळं आहे ते जप्त झालं पाहिजे. आता गुन्हा दाखल झाल्यावर हेड ऑफिसचा आणि टेंबुर्णीचा हिशोब जुळत नाही म्हणल्यावर हेड ऑफिसचा संगणक आणि हेड ऑफिसचं प्रोसिडिंग बुक जप्त केल्याशिवाय ह्यांनी काय काय त्यात सर्वासर्व केली कळणार आहे का? पण तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी बँकेचा संगणकही जप्त केला नाही आणि प्रोसिडिंग बुकही जप्त केलं नाही, म्हणजे ह्यांना त्यात खाडाखोड करायला, वाढवायला, कमी करायला संधी मिळाली असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे हे कुठे आपल्या नक्की मुख्य मागण्या काय आहेत? माझी मुख्य मागणी अशी आहे की जे कोणी बँकेचे आता मारेकरीच म्हणावं लागेल याला सुद्धा, जे कोणी संचालक चेअरमन असतील, जनरल मॅनेजर असतील, लेखापाल असतील, अकाउंटंट, पुन्हा तुमचे संगणक कर्मचारी असतील की ज्यांना ज्यांना टेंबुर्णीचा घोटाळा दिसत होता ते सगळे टेंबुर्णी घोटाळ्यामध्ये सामील आरोपी व्हायला पाहिजेत. राजगुरू सांगायला तयार आहे, जिवंत माणूस आहे तो अजून, जरी ते जेलमधून बाहेर आला तुम्ही त्या कर्मचाऱ्यावर ढकललं, मग त्यावेळेला त्या राजगुरूंचे पाठीराखे जे कोणी होते ते सुद्धा आले तिथं, त्यांच्या 3-4 मीटिंग झाल्या बँकेत एकदा घरी, पण संबंधित त्यांच्या राजगुरूंच्या आलेल्या बरोबरच्या लोकांच्या बरोबर चेअरमन यांनी नाझरकरांची भेट सुद्धा होऊ दिली नाही. हे सगळ्यात मोठं आहे. आणि 2010 सालापासून नाझरकर सुद्धा यांच्याकडे सुद्धा टेंबुर्णी शाखेचे 66 लाख रुपये अशी माझ्याकडे माहिती आहे. अहो मला असं सांगा की किती होत आहेत, कोट्यवधी रुपये होत आहेत. आणि मग हे ज्यावेळेला झालं का नाही, हे मग यांच्या आपसात मिटिंग सुरू झाल्या. राजगुरूंचे आलेले मिटिंग जे आलेले शिष्टमंडळ होतं त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही आले तुमचं तुम्ही भरा, बाकीचे राहिले राजगुरूंनी भरायला सांगतो. आणि मग झालं कसं पाहिजे, होय म्हणले. नंतर जेव्हा मग व्याजासह असा शब्द आला म्हणल्यानंतर मग चेअरमननी पाठ फिरवली, कागदोपत्री सह्याला तुम्ही गुंतले आणि तुमच्यावर कारवाई करून मोकळा होऊ, असे त्यांचे शब्द आहेत संबंधित मधल्या लोकांना. आणि त्याच्यासाठी समाधान सलगर नावाचे सांगोला तालुक्यातले धनगर समाजाचे नेते आहेत, ते बँकेसमोर आंदोलन करायला बसलेले होते. तो तर एवढा आघाडीचा आक्रमक आहेत माणूस, तो म्हणत होता की चेअरमन यांच्यावर कबूल केलं की नाही आमची नार्को टेस्ट करा, इथून तिने आवाहन केलं होतं. पण आम्ही तिथं आंदोलन करायला बसल्यानंतर मी जसं तिथं काय झालं तर समाधान सलगर बसले होते, टेंबुर्णीची खरी चौकशी करा, नार्को टेस्ट करा म्हणून चौकशी टेंबुर्णी गुन्ह्यामध्ये चेअरमनचं सगळे आरोपी करा म्हणून. आणि त्याच वेळेला बाळवणीचा जो काही माणूस आमचा कर्जदार मेला शैलेश पाटील म्हणून, त्याचा एक भाऊ गंगासागर म्हणजे सागर पाटील म्हणतो आम्ही त्याला, तो पण आंदोलन करायला बसला होता की माझ्या भावाला न्याय मिळावा. कारण त्याचे पैसे नाझरकरांनी त्यावेळेला बँकेत भरायला भरले नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख आहे, चेअरमनच्या नावाचा उल्लेख आहे. त्यावेळेला फिर्याद देऊ नका म्हणून एका पंपावरती वाटाघाटी करून संबंधित त्या मैताच्या भावाला आणि त्यांच्या मेहनाला चेअरमननी लेखी पत्र दिलेलं आहे, आम्ही तुमचं काय असेल ते मिटवून घेऊ, त्याची पोच दिल्याशिवाय कागद त्यांच्याकडे आहे, मी पाहिलाय. आणि मग असं सगळं असताना त्यांची नावं वगळून फिर्याद घ्यायची म्हणजे हे एका दृष्टीनं त्या आपल्या कर्जदाराचे शैलेश पाटलाची मारेकरी आहेत हो. त्याची 2-2 लहान लेकरं बेवारस झाली, काय करणार, कुठं फेडणार हे पाप सगळं. आणि उलट कागदोपत्री यांच्याकडे असल्यामुळं त्यांच्या जामीनदारावर ह्याच्यावर त्या कागदाच्या आधारे फौजदारी दाखल केली आणि त्या जामीनदाराकडनं पैसे भरून घेतले त्या मेलेल्या पाटलाच्या नावचे आणि खातं बंद केलं, पण त्याला नाही मदत केली. हे कशाने लक्ष नाही, म्हणजे मेलेल्या माणसाला दोन्ही खातं तुम्ही. आणि पोलीस खातं पण एवढं मुरबाड आहे की आत्महत्या केलेल्या माणसं फिर्यादच घ्यायची नाही. मी स्वतः साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. निघून गेले फिर्याद घेऊन झाल्यानंतर त्यावेळेचे पोलीस निरीक्षक गुंजोटे होते ते. फक्त मला समाधान काय, मी त्याच वेळेला डीवायएसपी मॅडम आणि डीएसपी मॅडम दोघे मॅडमच होत्या, राजश्री पाटील आणखी सप्तत मॅडम, दोघांनाही मी व्हॉट्सअपवर चॅटिंग करून मेसेज टाकून फिर्याद द्यायची राहिलेली आहे, लिहून तयार आहे, घ्यायला तयार आहेत असं कळवलेलं आहे. आणि 30 तारीख माझ्या लक्षात आहे की योगायोगाने 26 मार्च
2021 रोजी, बरं का, मला पुण्याला तारीख होती. तर त्या इतकी सुनावणी होती सहकार खात्याकडं, की बँकेची सुनावणी होती. तर तिथं आमची तारीख मला जावं लागत होतं. आणि त्या दिवशी मग मी नाही समजून मग त्यांनी बाकीची नावं बघून फक्त 2 अधिकाऱ्याची आणि एका कर्मचाऱ्याने एका अधिकाऱ्याचं नाव म्हणून फिर्याद लिहून घेतली. आणि मी तिथून सारखा पाठपुरावा करत होतो. मग फिर्याद तर घेतली, पण नाव बघून घेतली. पहिली लिहिली फिर्याद कुठे आहे, हा प्रश्न शिल्लक राहिला. म्हणजे अशा पद्धतीने जर यांचा कारभार चाललेला असेल आणि मेलेल्या माणसासोबत जर न्याय देत नसतील, मग पोलीस खातं असू देत, सहकार खातं असू देत, यांचं लक्ष सगळं यांच्या निबंधाच्या पाकिटावरच. त्या मेलेल्या माणसाला, सभासदांना न्याय मिळावा असं का वाटत नाही? ह्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे ना. एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. मी तिथं, आपण त्यावेळेला मग पूर परिस्थिती होती, कोरोनाची परिस्थिती होती, सांगली भागात पूर आला होता. मग बँकेने 1,00,000, 2,00,000, 3,00,000 अशी वर्गणी काढून जमवून करून हे करून अन्नधान्याची किट तयार केली होती. मग ती सांगलीला जाऊन वाटप केली. मग आणखीन एक टेम्पो भरून किट शिल्लक होती लाखो रुपयाची. आणि ती शिल्लक असलेली मग मी योगाने सहज बँकेच्या पाठीमागे गोडाऊनमध्ये गेलं, बघितलं तर ते उंदरं फिरत होती. म्हणलं हे काय आहे? तर त्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हे म्हणले असं ते किट दिलं नाही. म्हणलं का नाही वाटली? शिर्के साहेबांना जर अजून वाटा सांगितली कशी वाटायची? हे मला कळलं म्हटल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी रात्री 8च्या दरम्यान विश्वासातले 4-5 कर्मचारी बोलवले. सगळे ते उंदरी लागले लाखो रुपयाचे किट टेम्पोत भरले आणि बेगमपूरच्या बोलावरून नदीत टाकून दिले, पण कोणाच्या मुखात जाऊ दिले नाहीत. इतकी नालायक माणसं आहेत. अन्न कोणाच्या मुखात जाऊ देत नाहीत ही माणसं. आणखीन तर त्याच वेळी ज्यावेळेला आमच्या बरोबर त्यावेळेला मी बसलो होतो नाझरकरण, मी त्यांना म्हणलं चला 10:30 वाजले बँकेत बसूया. कोण कोण वेळेवर ते बघण्यासाठी मी आपलं सहज मास्टर मागवलं. नसले एक एक येऊन 10, 20, 10, 45, 10, 55 सगळे आले. काही लोक 18 वाजून 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी आले. मी त्यांना सांगितलं की बाबा उद्यापासून वेळेवर यायचं, मी बदनांना चेक करणार आहे. मग मी सहज मास्टर बघितलं तर एक 10-15 कोणी सहीच नव्हती. म्हणजे हे कोण आहे रे, माने कोण हे? मग ते सांगायला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं मग मनू माने शिडच्या घरात ते कुत्र सांभाळते ते शिपाई बँकेचा होय म्हणले. त्याला किती पगार आहे? 25,000 रुपये पगार आहे. माझं 20 वर्षाचा कुत्र सांभाळतोय म्हणजे महिना 25,000 पण वर्षात 3,00,000 रुपये म्हणजे 20 वर्षाचे 60,00,000 रुपये झाले. आता त्याला दुसऱ्याच मी लेखी पत्र दिलं की 60,00,000 रुपये ताबडतोब बँकेत भरा आणि त्या मनू मानेची पटकन बदली करा किंवा घरातनं बाहेर काढा. ते पत्र घेऊन गेल्यानंतर मग चेअरमननी घरातनं त्याला हाकलून दिलं म्हणा, डोक्याला हात लावून. आणि मग मनू माने बँकेत यायला लागले आणि सगळ्या गावाला कळलं की मनू माने कुत्र सांभाळणार आहे, तो बँकेत सर्व्हिसला आहे म्हणून. वाईट काय वाटतंय? ठीक आहे, शिपाई आहे, तुम्ही चेअरमन आहात, तासभर घरी बोललं काम करायला पाहुण्यानंतर गोष्ट वेगळी. 20-20 वर्ष तुम्ही घरात त्या माणसाला वापरताय. नुसतं वापरत नाही आहे, तो माणूस आहे, त्याला माणूस म्हणून वागवलं नाही. पहाटे 4-4:30 कुत्र सांभाळायला यायचं आणि कुत्र्याला बाहेर हागायला मुताला फेवायला न्यायचं. रात्री 10 वाजता बायका माणसं हंतरून टाकून मग त्या माणसानं जायचं. त्याला माणूस म्हणून वागवलं नाही. हो, ही कशी लक्षण आहे? ती काय चाललंय? ही एवढी हिटलरशाही. म्हणजे शिपाई जे आहेत बँकेचे कर्मचारी खाजगी नोकर समजून, खाजगी मालमत्ता समजून बँक वापरताय. मला खूप वाईट वाटतंय की रतिलाल शाळेच्या काळामध्ये संगणक वगैरे काही नसताना हाताने लिहित असताना सुद्धा बँक आमची फायद्यात होती. पश्चिम महाराष्ट्रात चांगला कारभार होऊन बँकेला पुरस्कार मिळालेला आहे. आणि हे चेअरमन नातू जे चेअरमन झाले तशी बँकेला उतरती कळा लागली आणि आपण आजोबांच्या नावाची बँक बुडवायला चाललोय, याचं देखील त्याला गांभीर्य नाहीये. यासारखं वाईट दुर्दैव काय असू शकतं आपलं? म्हणून यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून खरे सूत्रधार, खरे लाभार्थीवरून मला आठवलं राजगुरूवरती ज्या वेळेला सगळे ढकलायचं यांच्या डोक्यात प्लॅन होतात संबंधित अधिकाऱ्याबरोबर, त्यावेळेला राजगुरूंच्या जे काही घर जागा जमीन काय असेल ते त्याचा आकडा भरती करण्यासाठी घोटाळ्याच्या अगोदरच्या ह्यांच्या खरेद्या सुद्धा त्याला कागद जोडली आणि ते योगायोगाने त्याच्या मंडळीच्या नावाची होती. तर त्यांच्या मंडळीचं ते आरोपी केलं का? तर लाभार्थी म्हणून त्यांचं नाव नव्हतं फिर्यादीमध्ये राजगुरू यांच्या मंडळीचं. आणि मग राजगुरूंनी नावं सांगितली, अकाउंटंट आहेत, जनरल मॅनेजर आहेत, चेअरमन आहेत. हे खरं लाभार्थी त्यांना असं ह्याला का नाही आरोपी केलं? हे पण लाभार्थी आहेत ना. मग खरे सूत्रधार आणि लाभार्थी बाहेर राहिले आणि गरीब बिचारे बळीचा बकरा करून ते कर्मचारी मात्र बरडत राहिले. अशी अवस्था झाली. हे याचं खऱ्याचं खरं जनतेला कळणार कसं? खरं कोण दोषी आहे? म्हणून साठी मग पोलीस खात्याने पुढे गंभीर दखल घेऊन फेर तपास चेंबुर्णीच्या घोटाळ्याचा केला पाहिजे. आणि सहकार खात्याचे तर माझे म्हणणं असं आहे की सहकार आयुक्तांनी पुण्याचीच टीम पाठवून चौकशी करायला पाहिजे.
असं मला वाटतं या ठिकाणी.